अंगद देशामध्ये कृतयुगात अंगद देशामध्ये रौद्रकेतू नावाचा वेदशास्त्र संपन्न व सदाचारी ब्राह्मण होता। त्याची पतिव्रता व सर्व अप्सरांपेक्षा सुंदर अशी शारदा नावाची पत्नी। काही दिवसांनी त्या उभयतांना दोन पुत्र झाले। काही दिवसांनी त्या उभयतांना दोन पुत्र झाले। रौद्रकेतू ने आपल्या दोन पुत्रांची नावे देवांतक आणि नरांतक अशी ठेवण्यात आली। देवांतक आणि नरांतक अशी ठेवण्यात आली। आणि त्या दोन पुत्रांची कीर्ती ऐकून नारद नारद अंगद देशामध्ये आले। त्या दोन पुत्रांची कीर्ती ऐकून नारद अंगद देशामध्ये आले। अंगद देशामध्ये आले। नारायण 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 घेऊया नाम स्मरण चला 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 घेऊया नाम स्मरण त्यासाठी त्यांना पंचाक्षरी महाविद्येचा उपदेश करावा लागेल। म्हणजे शंकराची घोर तपश्चर्या करावी लागेल। म्हणजे तुझ्या पुत्रांना मृत्यूचे भय राहणार नाही। नारायण 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 नारायण। मुनिवर, आपल्या आदेशानुसार मी माझ्या दोन्ही पुत्रांना पंचाक्षर विद्येसाठी पाठवत आहे। नारायण नारायण। देवांतक नरांतक कारण इकडे या। देवांतक नरांतक तुम्ही दोन्ही पुत्रांनी पंचाक्षरी विद्येचा जप करून शंकराची आराधना करावी। यशस्वी भव जा त्या शंकर महाराजांची आज्ञा घ्या। यशस्वी भव कीर्तिवंत व्हा। नारायण नारायण। चला। तुमची घोर तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालोय। देवा तुम्हाला कोणता वर हवा
आम्हास मृत्यूचे भय नसावे. आम्हाला या त्रैलोक्यातील राज्य जिंकून तुमच्या चरणाशी आमची भक्ती घालावी असा मला वर द्या पुरेराज. देवांतर नरांतर मी तुम्हाला वर देत आहे, परंतु त्या वराचा तुम्ही दुरुपयोग केलात तर मृत्यूला मुकाल. तथास्तु तथास्तु तथास्तु. अजिंक्य होणार. आपलं साम्राज्य होणार. स्वर्गलोकी जाऊन इंद्राचं राज्य हस्तगत आणि मी ताब्यात घेतो म्हणजे झाले. नाचते मी इंद्राच्या दरबारी ग. नाचते मी इंद्राच्या दरबारी ग. मीच माझ्या रूपाची सुंदरी ग. मीच माझ्या रूपाची सुंदरी. नाचते मी इंद्राच्या दरबारी ग. नाचते मी इंद्राच्या दरबारी ग. मीच माझ्या रूपाची सुंदरी ग. मीच माझ्या रूपाची सुंदरी ग. प्रसन्न आहे. माझ्या इंद्रपुरीत
सर्व मंगल्य कुशल आहे याचा आम्हाला अभिमान आहे. रंभा उर्वशी तुम्ही रंगमाली जा. नारायण 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 नमो अधिगण हासोहं गजानन. शबाश. नमो अधिगण हासोहं गजानन. देव सर्वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नमो अधिगण हासोहं गजानन. नमो अधिगण हासोहं नारायण नारायण. आज या शुभदिनी अशी कोणती शुभ वार्ता घेऊन आला? नारायण नारायण. नारायण नारायण. हे देवेंद्र, हे सर्व विश्वास आहे. सर्व देव तुझ्या नावाने पालन करतात. नारायण नारायण. तुझ्या बोलण्याचा अर्थ आम्ही समजलो नाही. नारायण नारायण. हे इंद्रा, आज या स्वर्गावर मोठे संकट येणार आहे आणि ते म्हणजे देवांतक आणि नरांतक आपल्या सर्व लोकांवर आपल्या सैन्यासह येत आहे. नारायण नारायण. म्हणजे आपण सावध राहावे. नारायण नारायण. योग्य वेळी सूचना दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. नारायण नारायण. हातीची पळा ताळविना घेऊ. हातीची पळा ताळविना घेऊ. नाम नारायण. नारायण
क्षीरसागरी स्वागत आहे. हे प्रभू, हे सर्व विश्व म्हणजे तूच आहे. भगवंता, धर्मकर्ता, मानवाच्या अंतराळात आयुष्मान भव. आपल्या तिन्ही लोकांमध्ये सदैव वास काय घडतंय ते आमच्या समोर कथन करावे. नावाचा ब्राह्मण आणि त्याचे 2 पुत्र देवांचे काही त्याने पंचाक्षरी महाविद्या प्राप्त करून घेतली आहे आणि त्या बलावर ते फार उन्नत झाले आहे. देवांचे काही गुंतवणुकी जिंकून घेत आहे आणि नराधम आपल्या राज्यावर स्वारी करण्यास येत आहे. नारायण 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 नारायण. योग्य समयी सूचना दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. नारायण 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 नारायण. तिथे आले आणि किती गेले. हे विष्णुदेव किती आले आणि किती गेले. हे विष्णू तू कब हे समुद्र मंथनच्या धारण करून दानवांना बधीर दिलीस आणि देवांना मात्र अमृत दिलेस. अमृत नाश केला. हे विष्णू हेच कपट. विष्णू भ्रांत. हे विष्णू हे गौरी कृत्य करणारा विष्णू. तुला तुझ्या ताकदीचा फार गर्व झाला आहे. हे विष्णू हा नरांतक तुला युद्धासाठी ललकारत आहे.
अरे नरांतका ये तुझी वाट पाहत आहे. अरे ये लवकर. अरे सूर्यदेवाला साथ देवाला पराजित करायचं आहे. अरे माझ्या सोडीला ये नरांतका. अरे नरांतका ये. अरे तुझी भेट म्हणा अत्यंत ऋणी आहे. अरे ये लवकर. अरे वाट पाहत आहे तुझी. अरे बड़े संघर्षाशी भेट आपली आहे. अरे लहान पणापासून आपण मिळालेल्या आज आपली भेट आहे. अरे नरांतका ये आपल्याला सारथी भेट हस्तगत करायचं आहे. अरे ये हे देवांतक आणि नरांतक, हे देवांतक आणि नरांतक, तुम्ही अजून या त्रैलोक्याचे अधिपती नाही. तुमच्या प्रमाणे कश्यपपुत्र विनायक हा एक शूर आणि पराक्रमी आहे. त्या कश्यपपुत्राचा आपण पराभव केला तरच या त्रैलोक्याचे अधिपती व्हाल. तरच या त्रैलोक्याचे अधिपती व्हाल. तरच या त्रैलोक्याचे अधिपती व्हाल. शाबाश. कश्यपपुत्र विनायक तूच आहेस ना? एवढी कमेंडी मूर्ख बालक. काय म्हणे कश्यपपुत्र विनायक. एवढा बालक आणि एवढा अभिमान. या कानाला ऐकलंय. फार मोठा पराक्रमी आहेस म्हणे तू. काय म्हणे प्रत्यक्षात पाहून घे. एवढा अभिमान आहे तर तुझ्या शक्तीचा एवढा अभिमान. हे अभिमानी बालक हा नरांतक तुला युद्धासाठी ललकारत आहे.
हरी नाम नाम नारायणा रे नारायणा नारायणा रे नारायणा यावे उगाने वेळा हरी नाम नाम यावे उगाने वेळा हरी नाम नाम नारायणा अरे तुझ्यासाठी एक अशुभ वार्ता आहे. नारायण नारायण नारदा आणि ती कोणती बरं नारायण नारायण तुझा भाऊ नारायण आणि त्या विष्णूपूर्ण विनायकामध्ये घनघोर युद्ध झाले. अरे ते होणारच होता. नारायण नारायण आणि त्या विनायकाने विषाद रूप धारण करून तुझ्या भावाला ठार मारले. नारदा नारायण अरे नारायण हे शक्यच नाही. नारायण अरे असं होणं शक्य नाही. हे शक्य आहे. नारायण नारायण काय नारदा नारायण नारायण अरे आठवतो त्या दिवशी शंकराने वराच्या शेवटी काय सांगितले होते. अरे हा नारदा नारायण नारायण नारदा असं होणं असेल तर त्या पुत्राला सोडणार नाही. अरे याच गावात त्याला श्राद्ध घालेल. तेव्हाच परिभावचं उत्तरदायी करेल. नारदा नियतीचा खेळ जसा जन्म मृत्यूचा फासा नका घालवू माया या देहाची काया